मी आता खूप रडण मी बोललं तर मी खूप रडायला आलं मला, पण मी थोडं कंट्रोल करतो. रात्री आम्ही उशिरापर्यंत जागून पण आज सकाळी क्वालिफाय केलं आहे. जागून म्हणजे झोपलो कुठं आपण? मॅनेजमेंट आम्ही झोपलोच नाही काही, झोपलोच नाही. एवढं डोक्याला काम होतं सगळ्यात लवकर झोपलो. बाय ग्रँड पांडे भाई चलो मैं जा रहा. गणपती नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे माझ्या अजून एक अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललोय पुण्याला. तर पुण्याला कशासाठी चाललोय तर माझा लाईफ मधला फर्स्ट लॅन इव्हेंट असेल आणि आपल्या सोबत आहे प्रसाद. प्रसाद काय बोलशील? काय नाही, हाय बोलेल फक्त. हा नवीन आहे आणि आपण याच्यासोबत चाललोय पुण्याला लॅन इव्हेंट केल्यासाठी. माझा फर्स्ट लॅन इव्हेंट असेल ना, तुझा किती आहे? थर्ड. त्याचा थर्ड लॅन इव्हेंट आहे. तर माझा लाईफ मधला फर्स्ट लॅन इव्हेंट असेल हा पुण्याला. आता सध्या आम्ही एकविराचं दर्शन घेऊन आम्ही इथून लोणावळा आपल्या पुण्यासाठी ट्रेन पकडूया. मचानेवाला आहे. तर बघूया असा लॅन इव्हेंटला कोण कोण येतो, कुठल्या कुठल्या T1 टीम्स येतात. लिटरली बघायला गेलो ना, तसं मी BGMI सोडलेली आणि यांनी फोर्स केला म्हणून मी लास्ट BGS खेळतोय. लास्ट म्हणजे माझी लास्ट BGS असेल ही. जर क्वालिफाय झालो तर ठीक आहे, नाही तर मी डायरेक्ट बंदच करीन. तर होणार 100%. एकविराचं दर्शन घेऊन आपण निघूया आता पुण्यासाठी. बघू शकता तुम्ही एक साईडला हा व्ह्यू बघा पहिले लोणावळ्याचा. सध्या झाड आहेत त्यामुळं बाई रस्त्याला येता येता एवढं पोलीस होतं ना. काय सांगू तुम्हाला, मधीत ना ती पोरं होती, त्यांच्या काय डोक्याने हेल्मेट नव्हतं. ते पुढचं ते एक खाली एक होता ट्रॅफिक हवालदार, त्याला बघून पळाले. वरती येऊन सांगतात पुढे 4-7-8 जण उभे आहेत. हे बघा पला पाठी बघा, फिरवा गाड्या करतात. काय खरंच रेकॉर्ड करायला पाहिजे होती ती, पण जाऊ दे. आम्ही हेल्मेट आणलेला, मला माहिती अशा गोष्टी होतील त्याच्यासाठी मी पहिलेच हेल्मेट आणलेला. तर चला भेटूया थोडा पुढे. तर मित्रांनो, आमचा काय प्लॅन नव्हता गाडी इकडे घेऊन यायचा, पण तरी पण आम्ही आलो गाडी घेऊन, ते पण विदाऊट लायसन. आणि बघू शकता आता पुणे, आम्हाला सरळ पुणे आणि पाठीमागे आपला तिरंगा बघू शकता. आता रियालिटीमध्ये तुम्ही बघायला करा तिथं खूपच सुंदर असं दिसेल तुम्हाला तिथे आल्यानंतर. आता आपली गाडी चालली पुण्यासाठी, आपल्यासोबत प्रसाद. तर चला भेटूया पुढे. बाई जमले तर भरपूर आहे, कारण की नाईट करून मी डायरेक्ट इथे पुण्याला येतोय. तर झोप पण भरपूर येते, त्याच्यामुळं काय आणून झोपू. हा ते तर आहे. तर झालं, थोडा भेटू पुढे. तर फायनली आम्ही इथं पोचलेलो आहेत. हे बघू शकता पुण्यामध्ये, जिथे आम्हाला यायचा होता यशच्या घरी. पण आता यश कुठे, यश कॉलेजला गेला आणि आता ते दुसरं जे आमचं मित्र आहेत ते येतील आम्हाला न्यायसाठी इथे. आता आम्हाला प्रॉपरली घर तर नाही माहित. ये तुला तर माहित आहे ना घर? होय तुला तर माहित आहे ना घर? तुला घर माहित आहे ना? चल ना मग. थांब ना तू, यायला जरा थांब. बघू आता त्यांची वाट बघून आपण जाऊ त्यांच्या घरी. आता हँडसम बॉय रे. तर चला फायनली आपण यशच्या घरी पोहोचलेलो आहेत ना. हाय जेरी हाय कर. आता हाय वेम्पायर. आपला क्या रे, क्या बोल रहे? हा रे. फायनली आपण आपल्या बुट कॅम्प पोहोचलेलो आहेत. इथे कोणा आकाश सर, ड्रॅगो. हाय ड्रॅगो. हा जेरी. काय नाव? गरुडा. हा गरुडा. तर ही आपली सगळी मंडळी इथली. हे चला या ब्लॉगिंग. तुम्हाला याची सगळ्याची मीट करून मी थोड्या मिनिटात एकदम चांगल्यापणी. आता आम्ही रूम मध्ये पहिले घेऊ द्या आम्हाला. तर आता उद्यासाठी जो BGMIचा लॅन इव्हेंट होणार त्याची जागा बघू शकता तुम्ही. हा बॅनर
कल्की स्पोर्ट्स अँड हा आणि पुढे गेला यश, पुढे गेला. अरे मॅचेस कुठे होणार आहेत? मॅचेस आता होणार आहेत. कुठे होणार आहेत ते? जागा कुठे? जागा ती यशला आमचा मॅनेजमेंटचा यश, ज्या उद्या मॅच प्ले होणार आहेत त्या कुठे होणार आहेत? ती सेकंड फ्लोअर. सेकंड फ्लोअरला काय? ओके. हा पूर्ण ही टुर्नामेंट आहे ही यशनी ऑर्गनाईज केले. फाउंडर ऑफ कल्की स्पोर्ट्स. हा सोडा, हा तर याचा बोलूनच फायदा नाही आपल्या. आणि हा जेरी केला यार, केला जेली पडला ना. तर चला थोडा पुढे जाऊ. तर चला आपण जाऊ आता जिथे आपण उद्या लँड इव्हेंटला खेळणार आहे त्या जागेवरती. तर बघा यांची भांडणं चालू असतात बघा तेव्हा. बाई यांना विसरलोच आपण. बाई काय बोलता? काय ना भाऊ, कसं जरा इंट्रोडक्शन देणार तुम्हाला तुमचं? आज मी पैसे द्यायला लागतात. अच्छा बाई आपले आपण तू काढून करून देतो. काही नाही काढू के बाई. लाईट लावणार आहेत का? ही आहे ती जागा उद्यासाठी जिथे हा आपला लँड इव्हेंट होणार आहे. यश थोडा इव्हेंट बद्दल सांगशील? इकडे जरा इव्हेंट बद्दल काय सांग उद्याचा, म्हणजे कसा काय होणार? आपल्या इव्हेंटला जॉईन झालेले 98 टीम. 98 म्हणजे आपल्याकडं 392 टीम आहेत आपल्याकडं. आपण मॅनेज करतो NS वाड्यासोबत. आपला मॅनेजमेंटचं कोलॅबोरेशन आहे, मॅनेज करतोय आपण. काय सांगू, BGMIचा इव्हेंट आहे. काही लोकांना BGMI बद्दल माहित नाही, तर आपलं तेच एम आहे की सगळ्यांना कळावं. चांगलं हे झालं यांचं चालू. इथं तिकडे कॅमेरा फिरव. बाई यांचा फोटोशूट काय संपत नाही. प्रसाद जाईल तिथेच फोटोशूट. काय हे दोघं भाऊच आहेत वाटतं. अजून एक हा. आणि विषय काय आहे, लय लोकांना गेम वाईट वाटतं, पण गेमचं रिस्पॉन्स काय नाही. किती इमोशन्स जुडल्यात गेमनी. बघा ते एक पोरगा आहे यांचा इन्चार्ज हेड म्हणून सोहम. त्यांनी खूप मेहनत केली आहे. प्रिन्सिपलचा पण काही सपोर्ट नाही भेटलाय, तरी खूप मेहनत केली त्या पोरांनी. रिझल्ट तुम्हाला लँडच्या नंतर कळेल त्यांचा. आणि कुणी इव्हेंट ऑर्गनाईज केलं ते पण सांग. NS वाड्या कॉलेजने इव्हेंट ऑर्गनाईज केलाय, पण मॅनेजमेंट सोहम, कल्की स्पोर्ट्स आणि एक्झॉफचं मॅनेजमेंट आहे. जेनेक्स FM स्पॉन्सर आहेत. भरपूर आहे. आपले सर जे कल्की स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि हा यश. बाकीची आपली ही मंडळी. हा याचं तर बोलूच नका, याचीकडे दाखवलंच पाहिजे. हे दोघं भाऊच आहेत. सगळ्या पॅरेंट्सनी आपल्या मुलांना सपोर्ट करा स्पोर्ट्स मध्ये. सांगितलं मी, बोललो सपोर्ट करा आपल्या मुलांना. ब्लॉग बंद आहे पण ब्लॉगिंग चालू आहे. भाई याची ब्लॉगिंग बघू शकता. तर अशाच प्रकारे आपला इथं उद्या लँड इव्हेंट होणार आहे. तर उद्याची मला लय उत्सुकता आहे की त्यात कधी पण उद्याची डेची वाट बघा मित्रांनो. सध्या तरी आपण वायफायचं कनेक्शन चेक करतो. तर बघू शकता सर्वही गेम चालू केले. चालू काय करू? हे नको लाव, अँगल लाव. ऐक माझं, रूम लाव ना, सगळ्या एका झाल्यात. अरे सर्व इथं गेम खेळायला बसले. यश अँगल लावायला सांग ना डायरेक्ट. यश ना हा खाली बसलाय. 10 जणच आहे फक्त, 10 जण. सगळ्यांना मारलं. तर फायनली आपला जो सेटअप आहे उद्याच्या इव्हेंटला तो कम्प्लीट झाला आहे. तुम्ही बघू शकता पुढे हा पूर्ण सेटअप आहे. आपल्या जो टीम मेंबर आहेत कल्कीचे त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि हा आहे स्क्रीन पाठीमागे ते बसणार आहे. आणि या साईडला स्ट्रीमिंग चालू असेल ना, ती ह्या स्क्रीनवर दिसेल. तर हा सेटअप जो आहे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. कॉलेज. तर चला सर्वांनी आता आपलं सर्व काम निपटून आता सगळं घरी जाणार आहेत. तर चला
सगळ्याही म्हणजे पूर्ण सेटअप वगैरे बसून सगळे घरी चाललेले आहेत ना. सगळ्यात जास्त मेहनत केलेला मुलगा म्हणजे सोम. सोम लवकर आहे. यांनी सगळ्यात जास्त मेहनत केले ह्या इव्हेंटसाठी. अरे काय बस रे आई. तरी पण रे भेटू आता उद्याचा डायरेक्ट. आता आम्ही खूप थकलेला आहे. घरी जाऊन आम्ही वगैरे जरा जेवण वगैरे करत मग उद्या भेटून आली एक नवीन व्हिडिओ. नाही आपण रूमवरती भेटू ना. डायरेक्ट रूमवरती भेटू. रूमवर थोडे मस्ती बिस्ती होईल आमची. मंडळी थकून येऊन सगळी झोपायला लागलीत कारण की उद्या सकाळी जाऊन आम्हाला मॅनेजमेंट वगैरे करायची आहे. हा आमचा IGL, हा जेरी. आता उद्या आम्ही ट्रॉफी घेणार आहे फिक्स. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर फायनली आता सगळी उठलेली आहेत आणि आंघोळ वगैरे करून आता आम्ही जाऊ सीधा जिथे इव्हेंट आहे तिकडे. मला तर वाटते ना 2 जण येते झोपलेच नाही. अख्खी रात झोपले नाही. ए काय झालेलं जेरीचा? अरे नाही झोपलेला तुम्ही बघा सकाळी उठल्या गेम चालू आहे. कुठे आला? ब्लॅक पॅन्ट शोधायचे मला काढलाय का? आधी मी बघितलं नाही का? मी बघितलं. यांनी काय केलं? तर दाखव वापस. दाखव जेरी कसा करी होता. जेरी कसा करी होता दाखव. पाहिजे आणि एका सोल्टर पाहिजे. काय बोलते हे रात्री नजारा काय म्हणता रे? म्हणजे काठी का सर तर आपली पूर्ण टीम आंघोळ वगैरे करून सगळी रेडी झाली आणि आता सध्या नाश्ता करतात. तुम्ही पण खा, आम्ही पण खातो. 2 चम्मच पोहे. 2 चम्मच तुम्ही पोहे. 2 चम्मच जिंदगी के. अजून बाकीची कुठे गेली आपली बाकीचे काही गेले मॅनेजमेंट सांभाळायला. अच्छा का आंघोळ करायला गेले तर अजून आलंच नाही. आंघोळ करायला गेले तर अजून आलंच नाही. ते सरकारी पोहे केंद्र दिलेत नाही का? 2 चम्मच पोहे घ्यायला सांगत लागले ना अजून. आकाश त्यांची पण वाट बघू. आपण नाश्ता करून सर्व मुलं रेडी झालेत आंघोळ वगैरे करून आणि आता आम्ही निघू सीधा मंदिराकडे. मंदिरात पाय वगैरे करून पडू आणि सरळ आपल्या इव्हेंटचा जो ठिकाण आहे आणि जिथे आम्ही खेळणार आहे तिथे आम्ही पोहोचू. गाडी घेऊन आलाय बघ. अरे तू पण तू साईडला. परी घेऊन आलाय. परी घेऊन आलाय. त्याची परीचं नाव काय सांगशील? अरे परीचं नाव तुझा नाही. तुझं नाव माहिती हा? लाल परी भारी. लाल परी द बेस्ट. टिप गाडीचं नाव नाही. तुझा पर्सनल नाव जो गाडीला ठेवतो ते. मग तेच बोललो. मग तेच गाडीचं नाव. तर चला निघूया. तर चला फायनली सर्व इथे जमा झालेले आहेत. तर चला निघूया. जेरी अँड मॅट्रिक्स, यश, गरुडा अँड याचं नाव पेम्पार ना. अब्बी स्टार्ट करताय. तर चला निघूया मंदिराकडे आणि आपला राहिलाच मेन एपेक्स. तर भाई गाडीला पूर्ण उशीच बनवून टाकले. तर चला आपण आलेलो मंदिराकडे. जे पाय वगैरे पडू आपण ना. निघूया सीधा आपल्या मंदिरात. नंतर भेटू. शूटिंग अलाउड नाही. भेटूया नंतर. बाई कुठं झोपायला चालला एवढं 3 उशा घेऊन? ते नको उशा. जेरी तुझं नाव घेतोय हो. गोवाल्याला ऑफिशियल. इथं आम्ही पोहोचलो जिथे आमचा लँड इव्हेंट होणार आहे. हे आणलेत बॅगीत. इयरफोन आहेत. हे इयरफोन ऐक. इयरफोन आहेत. तर
चला मी आज जो इव्हेंट आहे आमचा तर तिथे आम्ही आता आलेलो आहे आणि काल तुम्हाला रात्री जो बॅनर दाखवणार होतो आता दिवसा दाखवतो कारण की रात्री तुम्हाला प्रॉपर्ली दिसला नव्हता. हा बघू शकता, हा इकडे साईडला कल्की स्पोर्ट्स. अँड दुसरा कुठला आहे रे हे, दुसरी कुठली आहे, दुसरी कुठली टीम आहे? जेनेक्स काय जेनेक्स. ओके तर चला आपला जो इव्हेंटचा सेट आहे तिथे जाऊ. फायनली आपण जो इव्हेंटचा सेट आहे तिथे आपण आलेलो आहे. चला आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी. भरपूर टीम आले तर आपले मेंबर इथे उभे आहेत. तर अशाच प्रकारे इथं भरपूर टीम्स वगैरे येऊन असे बसलेले आहेत. तर कुठून आलेत तुम्ही? कुठून आलेत? कोंडवा. हा काय बोलायचं? कुठून आलेत? कुठून आलेत? कोंडवा. कोंडवा. अच्छा सर्व काय? हा टीमचं नाव काय? रेडियंट स्पोर्ट्स. रेडियंट स्पोर्ट्स. भाई तुम्ही कुठून आलात? हा ना टीमचं नाव? अल्ट्रा स्पोर्ट्स. अल्ट्रा स्पोर्ट्स. इकडे पण आता. तर मित्रांनो तुम्ही कुठून आलात? हा सर्व काय? सर्व ना टीमचं नाव काय? हा टीम डब्ल्यू स्पोर्ट्स. तर अशाच प्रकारे भरपूर लांबून इथे टीम आलेले आहेत. तर चला मित्रांनो आता आपल्या जो लँडच्या मतलब मॅच होत्या त्या आता घरीच खेळण्यात येतील कारण की इथे थोडा नेटवर्क इश्यू झाला आणि सर्व ज्या मॅचेस आहेत त्या ऑनलाईन घरी खेळण्यात येतील. तर आता चला घरीच खेळू ना. उद्या जे ग्रँड फायनल ते इथे लँडला होते. तर सर्व तर घरी गेलेले आहेत. बघू शकता आता पूर्णपणे खाली झाला आहे हा हॉल. फक्त आपले जे इव्हेंट टीम वगैरे आहे तेच फक्त अवेलेबल आहे. याला तर झोपत आले. उषा घेऊनच पाठी आहे त्याच्यासाठी ना. आपला IGL गरुडा आणि जेरी सर काय बोलाल? लँडचा काय आला आपल्या? आता उद्या पचका झाला. एअरटेलवाले आपली वाट लावली ना. जास्त काय बोलू नको, एवढाच बोल फक्त. तर पूर्ण आपल्या इव्हेंटची वाट लागल्यानंतर आपली टीम इथं डिस्कशन करताना तर काय मित्रांनो काय चाललंय? पहिले येऊ म्हणते याला उसक तोंडावर इज्जत घालवतो रे तुझी. त्याला बोलले तुम्हाला टाकून जाऊ शकतो पण तो ऐकतच नाही माझा. काय कोण आहे तुझी ती? बायको. अखे काय बोलशील त्याच्याबद्दल? तू माझी रील्स बनवणार होता काय झाला? मित्रांनो घरी आल्यानंतर आम्ही ऑनलाईन मॅचेस वगैरे खेळल्या त्याच्यामुळे मला मध्ये काय शूट करायला भेटला नाही. आणि आमच्या ज्या दोन्ही टीम आहेत त्या सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेल्या आहेत. आणि सेमीफायनल जी आहे आता रात्रीच खेळवणार होती पण काही कारणांमुळे ती सकाळी खेळवण्यात येईल आणि त्याच्यानंतर 1 का 1:30 वाजल्यानंतर फायनल्स वगैरे खेळवण्यात येईल. आपली सगळी टीम हा ते पण लँड इव्हेंटला ते पण मग आपण लास्टला शूट केलं ना कॉलेजला तिथे. आणि ही आपली मंडळी बाकीची. ही माझी टीम गरुडा वेपेक्स अँड हा झोपलाय ना. ही आहे सेकंड टीम. पेटी पडलेली याची पेटी पडली इथं. याची पण पेटी पडली, याची पण लुटून घ्या ना. हा अजून यश एक तिकडे बाहेर आहे. तो थोडा मॅनेजमेंट सांभाळतोय. हा सगळा मॅनेजमेंटचा जो आहे तो ते एकट्याने सांभाळलेला आहे यशनी. तर आता जेवण वगैरे तर आमचं सगळ्यांचं झालेलं आहे. आता झोपायची तयारी करतोय. तर चला सकाळी भेटू. आता तर आराम करतो. झोप आले आम्ही अक्षरशः थकून गेलो तिथं. तर नमस्कार मित्रांनो, आजचा आहे डे 3 बूट कॅम्पमध्ये आणि आमच्या दोन्ही ज्या टीम आहेत त्या फायनलसाठी क्वालिफाय झालेल्या आहेत. आणि आता बघू शकता हा आहे वेम्पायर अक्षा आणि गरुडा मॅट्रिक्स अँड याला बोलूच पाहिजे. तर आमच्या दोन्ही टीम आहेत ज्या फायनलसाठी क्वालिफाय झाले आहेत आणि ज्या आमच्या मॅचेस झाल्या त्या ऑनलाईन झाल्या कारण की इथे आम्हाला नेटवर्क इश्यू भरपूर आला. म्हणजे तिथे गेल्यानंतर वायफायचा जो स्पीड होता तो 3 MBPS होता. त्यामुळं लँड इव्हेंट आहे तो थोडासा म्हणजे आमचा लँड इव्हेंट होता तो घरीच करण्यात आला. म्हणजे घरीच ऑनलाईन गेम्स खेळण्यात आल्या ना. फक्त फायनल जी आहे ग्रँड फायनल आहे ती फक्त लँड इव्हेंटला खेळली जाईल. आता सगळी रेडी होतात. जस्ट सगळे आंघोळ वगैरे केली कारण की सकाळपासून सेमीफायनल्स वगैरे केले होते आणि मॅचची मॅनेजमेंट वगैरे करत होते पोरं. तर आता जाऊ डायरेक्ट आपण लँड इव्हेंटला. मंदिरात पाया वगैरे पडून. हा
बोल बोल. रात्री आम्ही उशिरापर्यंत जागून पण आज सकाळी क्वालिफाय केलं आहे. जागून म्हणजे झोपलो कुठे आपण ते? मॅनेजमेंट आम्ही झोपलोच नाही काही. झोपलोच नाही. एवढं डोक्याला ताप होता. एवढा डोक्याला ताप होतं सगळ्यात लवकर तरी झोपलो. पण गॉड होत्या. बाय ग्रँड फायनल भाई चलो मैं जा रहा इसको ना क्या बोलते रे इसका मत. तर आता मंदिरात पाया वगैरे पडू नंतर आपण जाऊ तिथं आपल्या लँड इव्हेंट आहे तिथे. फायनली जो आहे आपण इव्हेंटच्या कडेला पोहोचलो आहे हे बघू शकता. आणि जो आपल्या वायफायचा इश्यू आहे तो पण सॉल्व्ह झालेला आहे. आणि आता जे प्लेइंग 12 आहे तर आता ते खेळण्यासाठी रेडी आहेत प्लेइंग 12 टीम्स अँड नको. तर आता थोड्याच वेळानं आपला जो ग्रुपचा ID पास आहे ते टीमचा ID पास ते दाखवण्यात येईल. आणि मॅचेस राहणो तर तुम्हाला जेरी या इव्हेंटबद्दल काय ते सांगणार आहे. बोल जेरी काय बोलू सांगणार. अरे आता असा काय करतो बोला का एवढा घेतलाच मी. इव्हेंट मस्त आहे एकदम मस्त इव्हेंट आहे. ऑर्गनायझर आम्ही करतोय. ऑर्गनायझर आपण करतो. अजून काय नाही एन्जॉय करतोय. एन्जॉय करतोय मॅनेजमेंट करून. मॅनेजमेंट थोडा एक्सपिरियन्स भेटेल. कसला आपल्याला एक्सपिरियन्स भेटेल नाही का? कसला थोडं आपलं लॅन येणार आहे ना. लॅन येणार आहे मॅनेजमेंट करायचं एक्सपिरियन्स. कुठला नाही आपण ऑर्गनाईज करतो. मला हां तुला वॉचमॅनचं काम मजा करो काही आपल्या टीम नाही नाही टीम मेंबर आहे काय सेकंड लाईन आपला टीम मेंबर आहे. लाईट गेली मित्रांनो फायनली जे आहेत आपण ग्रँड फायनलसाठी क्वालिफाय झालेलो आहे. आणि इथे बघू शकता जेवढ्या पण टीम आहेत सर्व ग्रँड फायनलसाठी आलेले आहेत. आणि काही इन्व्हायटेड पण टीम्स आहेत. ही एक ना अजून आमचे कल्याण स्पोर्ट्स पण आमचे दोन्ही टीम आहेत ते ग्रँड फायनलसाठी ग्रँड फायनल केलेले आहेत. जो आहे आमचा मॅट्रिक्स अँड गरुडा IGL अँड VPX ते आमच्या. तर चला लेट्स गो बॉयज आपल्याला ग्रँड फायनल मारायचे. चला फायनली मित्रांनो आपला जो लँड इव्हेंट आहे तो सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. आणि आता सर्व टीम आपापल्या घरी गेलेली आहे. आणि आपली कलकी जी टीम आहे ती सेकंड आलेली आहे. हा अच्छा बोल जरा काही. भाई मी आता खूप रडण नाही बोललं तर मी खूप रडायला आलं मला पण मी थोडं कंट्रोल करतो. सॉरी आमच्या कांडांनी साधा वाजणार आहे. ID भेटला नाही वायफाय याला या त्या अरे बाबा झोपले लागणार आता. ते यशच्या नाही लागणार आपल्याला यशच्या. यश यश जरा सांगशील कसा गेला. चांगलं पण वाटतंय खूप वाईट पण वाटतंय काही गोष्टींमुळे. पण एक्सपिरियन्स सांगतील कसा होता म्हणजे. एक नंबर होता. फर्स्ट टाइम मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स होता पण गेला. विल सी नेक्स्ट टाइम. हे आमचे कोच तर सांगू शकता कसा एक्सपिरियन्स होता आपल्या लँडचा. तसा लॅनचा एक्सपिरियन्स आहे भरपूर. पण पहिल्यांदा एका मोठ्या कॉलेजमध्ये इव्हेंट झाला आणि त्या कॉलेजच्या इव्हेंटला आम्ही आलो आमच्या एका जीवलग मित्रासाठी. त्या कॉलेजची शान जान हा आपला मित्र आहे माझ्या मुलाचा मित्र आहे. कलकी स्पोर्ट्स मध्ये स्वागत आहे त्यांचं. आमच्या कलकीला जॉईन करत होते आणि याच्या पुढे आम्ही चांगला अजून ऑर्गनाईज करू. नेक्स्ट वाड्यामध्ये यांच्यासारखी मुलं असल्यावर सगळ्या मुलांचं भवितव्य चांगलं होणार. आणि ई स्पोर्ट्सला 101% या मुलांमुळे 100% ई स्पोर्ट्सची पोरं पुढे जातील आणि कॉलेज असं सपोर्ट करेल. थँक्यू नेक्स्ट वाडिया. थँक्यू प्रिन्सिपल मॅम खुश झाली. थँक्यू सोहम मॅम खुश झाली. सगळ्यात हाय इव्हेंट झाला आणि सो मस्त झालं एकदम इव्हेंट. नेक्स्ट टाइम आपण अजून मोठा इव्हेंट करू याच्यापेक्षा. फायनली आपला जो इव्हेंट आहे कम्प्लीट झालेला आहे आणि आपली टीम जी #2 आलेली आहे. आम्ही लँड नंतर आल्यानंतर आम्ही खूप थकलेलो त्याच्यामुळे झोपून गेलो. आणि बाकी जे मध्ये आमचं काय जे ऍक्टिव्हिटी वगैरे झाली ते आम्हाला रेकॉर्ड करायला भेटली नाही कारण की खूप थकलेलो. आणि सकाळी उठून आम्ही आता आंघोळ वगैरे धुवून आता निघतोय घरी. आपला एम्पायर. आणि आता थोड्याच मिनिटात आम्ही आता जाऊ घरी. याला राईड नाही दिली याला. चला फायनली आम्ही इथून आता निघतोय. तर काका भरपूर मजा आली बूट कॅम्पला आपल्या. आता चल भेटूया एम्पायर वापस. चल जेरी जरा आलू घरी पण जायचे तर चल भेटू वापस जेरी आपला. चल जेरी भेटू. चल निघू प्रसाद. चला काका भेटू. भरपूर मजा आली इथे बूट कॅम्पला येऊन. अशी मी पहिल्यांदा आलो म्हणजे मला माहीत पण नव्हती पोरं कोणी माझी बॉन्डिंग पण नव्हती. इव्हन छान बॉन्डिंग झाली तुमच्याबरोबर येऊन. खूप मजा आली मला.
पुढच्या 2 महिन्यात परत भेटू आपण आपल्या हा. लँडला. आता मला येऊन म्हणजे मी फर्स्ट टाइम यांना भेटलो माझी कधी कॉल बात नाही काय नाही कधी यांची हे नव्हती तर डायरेक्ट इथे येऊन मला एवढं भारी वाटलं ना म्हणजे असं वाटलंच नाही का असं अनोळखी आहेत म्हणून तर आपली माणसं भेटली असं वाटलं डायरेक्ट इथे येऊन. थँक्यू व्हेरी मच. थोडं पुढे जाऊन चला भेटू आता लोणावळ्याला पोहोचलोय एकदम 1.5 तास ट्रॅव्हल केल्यानंतर आपण लोणावळ्याला पोहोचलो आणि तिकडं मॅसेज टाकली आपण काय माहीत काय करतोय मी त्याला बोलवलेलं इकडे ये म्हणून तर लँडला बोलला ना मित्रांनो खूप मजा आली माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता काही ते जे माझं प्लेयर्स होतं जे आमच्या जे बुट कॅम्पमध्ये ते बोलतात तुझा फर्स्ट लँड आहे तुझा हात असं म्हणजे पॅनिक वगैरे एकदम काय नाही वाटलं म्हणजे एकदम चिलमध्ये गेलो आपला हा मॅट्रिक्स आणि त्याला लोणावळ्याचा व्ह्यू बघा तुम्ही आणि इथं थोडासा टाइम स्पेंड करून आम्ही जाऊ इथून निघू घरी पण आलेलो आहेत घरी आणि चेंज वगैरे करून थोडा बाहेर निघालो आणि खूप मजा आली आमच्या लँड इव्हेंटला तर अशाच भेटू अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर परत टाटा बाय बाय सी यू.